प्रयागराजमध्ये महाकुंभ प्रारंभ झाला आहे। पहिलं स्नान हे 13 तारखेला होणार आहे आणि 14 तारखेला शाही स्नान होणार आहे। त्यापूर्वी इथे अनेक संत आलेले आहेत। त्या संतांपैकी जुना आखाड्यातील अनेक महत्त्वाचे संत आहेत। माझ्यासोबत सध्या जे संत आहेत महंत केदारपुरीजी महाराज। महाराज, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। महाराज, हा जुना आखाडा आहे। जुना आखाड्याचं महत्त्व काय आहे आणि हा जुना आखाडा शब्द कुठून आला? जुना आखाडा शब्द जुना म्हणजे पुराना। जुनागढ़ तो जुनागढ़ गिरनार सोरठ गुजरात में है। सोरठी गुजरात जुनागढ़ गिरनार तिथून शब्द आला आहे। दत्त महाराजांचं स्थान आहे तिथं, तिथून शब्द आला आहे जुनागढ़। आणि जुनागढ़ याचं नाव असलं म्हणून दत्ताची पूजा आम्ही करतो। दत्त महाराजांची पूजा करतो आणि ते जुना आखाडा तिथून आहे। या जुना आखाड्यामध्ये 4 भाग आहेत। याची बहुसंख्या आहे। करीब करीब 20,000 इस वक्त 20 से 15,000 साधु आहे। ते अरे किसका तो इस वक्त में यहाँ 4 मडी आहे। 4 मडीचे 4 महंत होतात, श्री महंत। 4 अष्टकोंसल महंत होतात आणि 4 सेक्रेटरी होतात आणि 1 सभापती आणि 4 श्री महंत ठाणापती होतात। असे मिळून 17 सदस्यांची हे बॉडी आहे। याचा चुनाव होतो। हे जे महात्मा इथं आलेले आहेत ते सर्वसंमतीने चुनाव करतात। चुनाव करून त्याला भेटून पाठवून देतात आखाड्यामध्ये। ते आखाड्याचे संचालन हे चालवतात 6 वर्षासाठी। महाराज, आपण मडी म्हणून एक शब्द वापरला, हा मडी शब्द कुठून आलेला आहे? मडी शब्द असा आहे, मडी म्हणजे आमचे 52 सिद्ध झालेले आहेत। त्या 52 सिद्धामधून जसे की आमचे 16 मडीचे 16 सिद्ध आहेत, 4 मडीचे 4 सिद्ध महात्मा झाले, 13 मडीचे 13 सिद्ध झाले आणि 14 मडीचे 14 सिद्ध झाले। 13 सारे मिळून 52 सदस्य होतात। ते 52 सदस्य जो आहे ते या आखाड्याचे संपूर्ण सदस्य आहे। म्हणजे जुन्या आखाड्याचं संपूर्ण संचालन हे 52 सदस्य करतात। 52 सदस्य हे कसे निवडून येतात? ते निवडून येतात, इथून निवडतो आम्ही। जशी लोकतंत्राची निवडणं आहे त्या पद्धतीने करतो। वोट पडतो आणि वोट करून हात उपर करतो आम्ही। हे केला असं उपर केला हात आम्ही आणि नंतर ते गिनती होती त्याची, बाई किती मत पडले। त्या मतामध्ये ज्याला जास्ती मत मिळले ते व्यक्ती निवडून जातो। तसं सर्वसंमतीने पण होतो। जसं सर्वसंमती आम्ही केली की बाई याला पाठवायचं असे त्याला पाठवून दिला, तसं पण होतं। जसं म्हणतात जुना आखाडा, जुना आखाड्याचा इतिहास कसा आहे आणि कशी सुरुवात झाली? अरे इतिहास तर सांगू नका। जगद्गुरु शंकराचार्य जे झाले त्यांनी हे 10 नाम संन्यास स्थापित केला आहे। राजा महाराजे होया करते ते त्यावेळेला राजा महाराजाची फौज घेतली होती आणि त्याचा साधू बनवला होता। त्यांचा सारा क्रियाक्रम करून त्याला संन्यासी बनवला। समजलं? संन्यासी बनवून त्यांनी ते लढाईसाठी, धर्माची रक्षासाठी ते साधू बनवून त्यानं धर्माची रक्षा केली होती। जगद्गुरु शंकराचार्याने स्थापित केलेला आहे याला। आखाडे 7 आहे आमचे। 7 आखाड्यामध्ये हे सारे संन्यासी हे 52 मडीवाले आहे। सगळ्यात जुना आखाडा म्हणून जुन्या आखाड्याकडे बघ। जुना आखाडा म्हणजे सर्वात मोठा। त्याला करीब 500 वर्ष झालेले आहेत। या आखाडात शब्द आला आहे। त्याला पहिलं आमच्या मंडळी चालती होती। या राजा महाराजाच्या फौजमध्ये आम्ही चालत होतो आणि लढाई करत होतो। मुसलमानांना जो भी कोई धर्मच्या विरुद्ध होता त्याच्यासाठी लढायच होतो। आता ते तर सर्व खतम झालं। आता लोकतंत्र आमच्या देशाचं आलं। आता लोकतंत्र आलं तर आम्ही कुठे जाणार? तर आम्ही आपलं धर्मपाठ करणं, पूजा करणं, अर्थ करणं, हे सर्व काम आम्ही आपण चालू ठेवलेलं आहे। महाकुंभची सुरुवात कशी झाली तुम्ही काही मगाशी आमची चर्चा करत सांगा। महाकुंभ तर अमृत मंथन झाला। जिथं जिथं अमृत पडला आहे तिथं तिथं
महाकुंभ लागतो. वैसे तो पूर्ण विश्वमध्ये 12 जागा आहेत जिथे अमृत पडला आणि हर वर्षाला एक कुंभ लागतो. पण ते काय की आमच्या भारतमध्ये 4 जागा राहिलेल्या आहे, बाकी जगा तो बाहेर आहे. कुठं आहे हे सांगू शकत, कुठ ऊपर आर्थिक आहे अति सर्व त्या गोष्टीचा विचारात फार लंबा विचार आहे. तर त्या वेळेला जिथं अमृत पडलं तिथं कुंभ लागतो. पहिला लागतो हे प्रयागराज, दुसरा हरिद्वार, तिसरा उज्जैन आणि चौथा नाशिकला. त्र्यंबकेश्वर नाशिक ही मुख्य आहे. त्र्यंबकेश्वर तो हाही आहे. त्र्यंबकेश्वर तो गौतम ऋषीची मातृभूमी आहे. ते तिथं लागतो. तुम्ही मग अशी सांगत होते आमची चर्चा करताना की जेव्हा इथे प्रयागराजमध्ये पहिला जेव्हा कुंभ लागला, तो कुंभ जो लागला, पहिला कुंभ नाही आहे. पहिला म्हणून नाही, त्यांनी काय झालं तर जो मुसलमान शासक था त्यांनी सांगितलं होतं की बाई इथं कुंभ नाही लागून देणार आम्ही. त्यावेळेला आमच्या महात्माने असा एक किल्ला बनवला चारोतर्फ आणि त्याला 7 दरवाजे ठेवले. अगं कोणी आला तर लढाईसाठी 7 तिथं फौज तयार केली आम्ही. त्यावेळेला राजाचे राज होते, जेवढे राजे होते ते तेवढे घेऊन येतात सैन्य आणि ते कुंभ इथं लावित होते. तर त्यावेळेचं तिथून हे नाव पडलं आखाडा. त्याच्या पहिले आखाडा नाही होता. आखाडा तिथूनच नाम पडलं आहे या देशाला. तर आखाडा शब्द जे आहे उर्दूचा शब्द आहे, तिथून मिळला आम्हाला. तिथून आम्ही आखाडे झालो. 7 नाव झाले आमचे. पहिला जुना आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा, निर्वाणी आखाडा, आनंद आखाडा और अग्नि अखाड़ा, निरंजन अखाड़ा तो हो गया ना, आनंद अखाड़ा और ये क्या नाम है दूसरा? 7 आखाडे. हाँ 7 आखाडे है. समजा हे 7 आखाडे तिथून स्थापित झाले आणि 7 आखाड्यामध्ये 10 नामी संन्यासी आहे. 10 नामी संन्यासी जगद्गुरु शंकराचार्यने बनवले होते. ते 10 नामी संन्यासी आम्ही आहे आणि आता म्हणजे पूजन पाठ करायचं, धर्माची रक्षासाठी आम्ही लढणार. अगर राष्ट्राला जरूरत पडली आमची तर आम्ही भाला, एक हाताच भाला आणि एक हाताच माळा आम्ही घेऊन चालतो. आणि आमचं लक्षही आहे की अगर जरूरत पडली तर आम्ही लढणार सुद्धा. येथूनच समाप्ती करून टाका. तयार आहे, लढण्यासाठी तयार आहे, धर्माच्या रक्षणासाठी तयार, बिलकुल तयार आहे. मला सांगा कृपालजी, हे जे बाबांनी सांगितलं की मळी आहेत, आखडे आहेत आणि इतिहास तर सांगितलाच आपल्याला, पण ह्या इतिहासाचा प्रारंभ कसा झाला, काय झालं, काय माहिती? हे साधारण 500 वर्ष पूर्वी, म्हणजे आणखीन किती असेल माहीत नाही, पण आमच्या गुरुजींनी सांगितलं तसं 500 वर्ष पूर्वी हे सर्व सुरू झालेलं आहे. जेव्हा शंकराचार्य होते त्यांनी हे सर्व स्थापित केलं. त्याच्यात हे आखाडे जे आहेत, सनातन धर्माची स्थापना केली, त्याच्यात हे आखाडे बनवले. तेव्हा ते हे एकूण 7 आखाडे हे निर्मित झाले. आणि ह्याची जी संरचना आहे ती 52 जे हे झाले ऋषीमुनी झाले त्यांनी त्यांच्या हिशोबाने चालते. जशी ही 4 इथले झाले तपस्वी झाले, हे आमचे 16 मडीचे 16 झाले, 13 मडीचे 13 आणि 14 मडीचे 14, म्हणजे 52 झाले. आणखीन काही दुसरे राहिले पण ते एकूण 52 झाले. आणि त्याच्या हिशोबाने ते सर्व चालतात. आणि ह्याच्यात जे काही आता सध्या जे आपला विधान भवन जे वगैरे चालतो आणि त्याची जे पूर्ण रचना आहे, संरचना आहे, ती संरचना ह्या आमची आखाडा मार्फतच घेतली गेलेली आहे. आणि जे इथे चालत होता तीच नेमकं त्यांनी घेतली आणि त्यांचं गठन तसं झालं. पूर्वी त्यांना आणि लोकांना असं माहीतच नव्हतं की हे साधू जे आहेत ते त्यांची रचना कशी चालवतात. पूर्ण विश्वामध्ये आमचे साधू आहेत आणि ते एकत्र होतात, मग निवडणूक होते आणि चालते.
आणि त्याची बाकीही सर्व प्रक्रिया आहेत ते कशी चालते, तेव्हाही जेव्हा आपली गव्हर्नमेंट आली, हे जेव्हा आपली स्थापित झाली, नवीन जेव्हा आपण आझाद झालो, नवीन सरकार आली हिंदुस्थानची, तेव्हा हे कशी चालते ते सर्व बघून त्यांनी त्या हिशोबाने हा आमचा आखाडाकडून सर्व म्हणजे मिळून बोलणी करून त्यांच्याकडनं सर्व सल्ला घेतली आणि तसलं त्यांनी ते पूर्ण गठन करून घेतला. असं आहे. तर तेव्हा ह्याला आम्ही पंचायती आखाडा म्हणतो, पंचायती दसनाम जुना आखाडा असं आहे. तर हे तेव्हा पंचायती नाव पडलं. असं आहे. आता यावेळेसच्या महाकुंभमध्ये जर बघितलं आपण तर साधारणतः जसे जुने आखाडे आहेत तसे खूप 7 आखाडे प्रमुख आहेत, पण तिकडे दुसरा एक वैष्णव आखाडाही मला पाहायला मिळतोय, अजून काही वेगवेगळे आखाडे पाहायला मिळतात. त्या आखाड्यांचा काय संबंध आहे? नाही, ते वैरागी आखाडे आहेत. आणि कसे आहेत ह्याच्यात जसे विष्णू महेश असे 2 आहेत प्रकार. तर आम्ही जे आहे आम्ही पूजा अर्चन जे आहे ते शिवाचा करतो आणि ते महादेवाचा आणि ते जे आहेत ते रामाचा करते. आणि आम्ही जेव्हा नाव घेतो तेव्हा आम्ही नारायणचं नाव घेतो. आम्ही म्हणतो काय, जेव्हा भेटतो एकामेकांना, जेव्हा ग्रीट करतो तेव्हा नमो नारायण म्हणतो, बरोबर आहे. आणि त्या लोक शिवाचं नाव घेतात. असं आहे. अशा प्रकारे एक संवाद होतो. आपण जेव्हा काही तुम्ही बघितलं असेल सिरियल्स वगैरे चालतात, जे मायथॉलॉजिकल सिरियल्स आहे, त्याच्यात तुम्ही बघणार तर महादेव स्वतः एक तपस्या करतात, तेव्हा लोक येऊन विचारतात महादेव तुम्ही कोणाचं ध्यान करतात, तेव्हा म्हणते मी रामाचं ध्यान करतो. आणि विष्णूला म्हणणार ते तुम्ही कोणाचं ध्यान करतात, तुम्ही हे शय्यावर झोपून, तेव्हा सांगतात मी महादेवाचं ध्यान करतो. म्हणजे एकामेकांचं तसलं आहे. हे सगळे संत आहेत, खास करून जुन्या आखाड्यातले संत. त्यांनी जुन्या आखाड्याचा इतिहास कसा आहे, कशा पद्धतीने महाकुंभचा सुरुवात झाली, कशी झालंय, या संदर्भात इंतभूत माहिती देण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळे महंत आगामी 26 फरवरीपर्यंत इथेच थांबणार आहे प्रयागराजमध्ये. आणि एक प्रकारे असं म्हणता येईल की संतांचा मेळा इथे महाकुंभामध्ये लागलेला आहे. प्रयागराजवरून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.